मी उमेश कुलकर्णी. मी स्टेट लेवल कोऑर्डिनेटर ऑइल आणि नॅचरल गॅस महाराष्ट्र स्टेट. आपण जो आता सक्षम 2024-25 एक उत्सव आपण साजरा करतोय, तो आहे ऍक्च्युली संरक्षण सक्षम महोत्सव. या महोत्सवामध्ये आपण ऑइल इंडस्ट्रीवरती जे HPCL, IOCL, BPCL, ONGC, गेल या सगळ्या ऑइल कंपनी एकत्र येऊन आपण हा प्रोग्राम करतो अंडर द गायडन्स ऑफ मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. ह्याच्यामध्ये यावर्षी जी टॅगलाईन आहे आपली ती क्लीनर एन्व्हायरमेंट थ्रू ग्रीन अँड क्लीन एनर्जी, आणि याचं ड्युरेशन आहे 15 दिवसाचं, जे 14 फेब्रुवारी पासून स्टार्ट होते आणि 28 फेब्रुवारी पर्यंत आहे. याच्यामध्ये आपण हे कशासाठी आपण करतोय, ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे या टोटल प्रोग्रामचं, तर याच्यामध्ये आपण लोकांना अवेअर करतो आहे की फ्युएल कन्झर्वेशन फार गरजेचं आहे, की जे त्यांच्यासाठी आपण हेल्थ बेनिफिट्स पण त्याच्यातून त्यांना मिळू शकतो आणि एन्व्हायरमेंटला पण आपण प्रोटेक्ट करू शकतो. आणि त्याचा जो दुसरा पार्ट बघितला, आपलं जो इम्पोर्ट बिल आहे ते खूप हाय आहे. आपण 85 to 90% क्रूड ऑइल जो इम्पोर्ट करतो आपण, हे ऑइल कन्झर्वेशन मुळे डेफिनेटली आपण ते कमी करू शकतो. आणि याच्यासाठी आपण समाजातल्या प्रत्येक स्तरातील लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण स्कूल चिल्ड्रन्स असू देत, युथ असू देत, जे LPG यूज करत आहेत, परत इंडस्ट्रीयल जे लोक काम करत आहेत, परत वेगवेगळ्या सोसायटी आहेत, NGO आहेत, आपण प्रत्येकाशी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपल्याला हा अवेअरनेस होऊ शकेल आणि ऑइल कन्झर्वेशन आपण नेक्स्ट लेवल पर्यंत करू शकतो. आणि याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या सगळ्या 36 डिस्ट्रिक्ट मध्ये आपण टोटल हा प्रोग्राम करणार आहे. आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये सगळे स्टेट लेवल कोऑर्डिनेटर्स आहेत आणि डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर्स पण आहेत, ते हे प्रोग्राम्स करतील. या प्रोग्राम्स मध्ये आम्ही मेनली करणार आहे जो सायक्लोथॉन आहे, वॉकेथॉन आहे, पेंटिंग कॉम्पिटिशन आहे, डिबेट्स आहेत, परत LPG चे जे सेफ्टी क्लिनिक्स आहेत, किंवा LPG बद्दल पण हाऊ टू सेव्ह द LPG आहे, एफिशियंट यूज आहे, परत ड्रायव्हिंग स्किल्स पण कसे इम्प्रूव्ह करू शकतो ह्याचं पण आपण ट्रेनिंग वेगवेगळ्या ड्रायव्हर्सना देणार आहोत. तर अशा टोटल ओव्हरऑल भरपूर ऍक्टिव्हिटी आपण या 15 दिवसांमध्ये करणार आहोत. आणि असं आम्हाला एक आहे की हे 15 दिवसाची ऍक्टिव्हिटी न राहता ती लोकांचं एक कायम आयुष्यामध्ये नॅचरली व्हायला पाहिजे, की बिहेवियर चेंज यायला पाहिजे, की वे ऑफ लाईफ होण्यासाठी, की बाबा ऑइल कन्झर्वेशन हे महत्वाचं आहे. हाच आमचा प्रयत्न राहील याच्यामध्ये.